नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 47 यामधील 9वे उदाहरण पाहणार आहोत। याआधी प्रश्न क्रमांक 1 ते 8 यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, नक्की तो व्हिडिओ बघायला विसरू नका। 9वे उदाहरण बघत आहोत। एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागते, तर 5 शर्टासाठी किती मीटर कापड लागेल। आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये एका शर्टासाठी लागणारे कापड दिलेले आहे। आपल्याला 5 शर्टासाठी लागणारे कापड शोधून काढायचे आहे। म्हणजे या प्रकारे आपण लिहिणार, एक शर्टासाठी लागणारे कापड बरोबर 2 मीटर 50 सेमी। आपल्याला 5 शर्टासाठी लागणारे कापड शोधायचे आहे, म्हणून या ठिकाणी लिहिणार 5 शर्टासाठी लागणारे कापड। जर एका शर्टासाठी लागणारे कापड दिलेले असेल आणि 5 शर्टासाठी लागणारे कापड शोधायचे असेल, तर एका शर्टासाठी लागणाऱ्या कापडाच्या किमतीला आपल्याला 5 ने गुणावं लागणार आहे। म्हणून या प्रकारे लिहिणार, म्हणून 2 मीटर 50 सेमी याला आपल्याला गुणिला करावं लागणार आहे 5 ने, किंवा गुणाकार करावा लागणार आहे या किमतीला 5 ने। बघा, या प्रकारे आपण गुणाकार करणार आहोत। 5 0 जा 0, 5 ने गुणणार आहोत। 5 ने 0 ला गुणलं तर 0, 5 5 25, 5 हच्याला 2, 5 दुनी 10, 10 अधिक 2 12, म्हणजे 12 मीटर 50 सेमी एवढा कापड 5 शर्टांसाठी लागेल। म्हणून लिहिणार, म्हणून 12 मीटर 50 सेमी कापड 5 शर्टासाठी लागेल। अशा प्रकारे या ठिकाणी हे 9वे उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे। पुढचं उदाहरण आहे, एक गाडी ताशी 60 किलोमीटर अंतर पार करते, तर ती 2 तासात किती अंतर जाईल। बघा, आता या ठिकाणी 10व्या उदाहरणामध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत। एक गाडी ताशी म्हणजे काय, तर एका तासामध्ये 60 किलोमीटर अंतर जाते। म्हणजे या ठिकाणी आपण या प्रकारे हे उदाहरण सोडवणार आहे। एका तासात ती गाडी 60 किलोमीटर एवढे अंतर जाते, तर 2 तासामध्ये ती गाडी किती अंतर पार करेल किंवा किती जाईल हे आपल्याला शोधून काढायचं आहे। या ठिकाणी एका तासामध्ये 60 किलोमीटर जर जात असेल, तर 2 तासातलं अंतर काढण्यासाठी 60ला आपल्याला गुणावं लागेल 2 ने, म्हणजे 60 गुणेला जर 2 केले तर बे 0 जा 0 आणि बे सख 12, म्हणजे 120 किलोमीटर अंतर ती 2 तासामध्ये जाणार आहे। यातलं दुसरं उदाहरण आपण सोडवणार आहे। दुसरं उदाहरण विचारलं होतं, 15 मिनिटात किती अंतर जाईल। या ठिकाणी लिहिणार, 15 मिनिटात किती अंतर जाईल। बघा, आता या ठिकाणी आपल्याला एका तासामध्ये किती अंतर जाते ते दिलेलं आहे, ते म्हणजे 60 किलोमीटर। आपल्याला 15 मिनिटात किती अंतर जाईल ते शोधून काढायचं आहे। एका तासात म्हणजेच किती, तर 60 मिनिटामध्ये ते 60 किलोमीटर जाते। आता आपण अर्धा तासातलं अंतर शोधणार आहोत, म्हणजे 30 मिनिटांचं अंतर। अर्धा तास म्हणजेच किती, तर 30 मिनिटे। म्हणून या प्रकारे लिहून घेतलं, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटामध्ये 60 मिनिटाच्या अर्धे होते 30 मिनिट, म्हणून या ठिकाणी किलोमीटरचे आपण अर्धे करणार, ते म्हणजे 30 किलोमीटर, म्हणजे 30 मिनिटात ती 30 किलोमीटर जाईल। आता पुन्हा आपण या अर्धा तासाच्या निम्मे करणार आहोत, म्हणजे पाव तासामध्ये, म्हणजेच किती, 15 मिनिटांमध्ये 30च्या निम्मे करून घेतलं, ते मिळालं आपल्याला 15 मिनिटे। 15 मिनिटामध्ये या ठिकाणी किलोमीटरच्या सुद्धा जर निम्मे केलं तर 30च्या निम्मे मिळाले 15, म्हणजे 15 मिनिटामध्ये ती किती किलोमीटर जाणार किंवा किती अंतर जाणार, तर 15 किलोमीटर अंतर जाईल। म्हणून या ठिकाणी उत्तर लिहिणार, म्हणून 15 मिनिटात ती गाडी
15 किलोमीटर अंतर जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी हे दुसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. त्यातलं तिसरं उदाहरण विचारलं आहे, अर्ध्या तासात किती अंतर जाईल. बघा आता या ठिकाणी अर्ध्या तासाचं अंतर विचारलं आहे. अर्ध्या तासात किती अंतर जाईल. बघा आता या ठिकाणी आपण जेव्हा दुसरं उदाहरण सोडवत होतो त्या ठिकाणी आपण शोधलं होतं 60 मिनिटात म्हणजेच एका तासामध्ये 60 किलोमीटर अंतर जर जात असेल तर 30 मिनिटांमध्ये म्हणजेच अर्ध्या तासामध्ये ती गाडी 30 किलोमीटर अंतर जाते. म्हणून या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत, अर्ध्या तासात 30 किलोमीटर अंतर जाईल. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न सोडवून झालेला आहे. आता चौथा प्रश्न बघणार आहोत, 3.5 तासात किती अंतर जाईल. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, 3.5 तासात किती अंतर जाईल. किती अंतर जाईल हा चौथा प्रश्न विचारलेला आहे. बघा आता या ठिकाणी एका तासामध्ये 60 किलोमीटर जर अंतर जात असेल तर 3 तासामध्ये किती जाईल हे सुरुवातीला आपण शोधून काढणार आहोत. एका तासात किती अंतर जाते, 60 किलोमीटर. म्हणून 3 तासात 60ला जर आपण 3ने गुणलं तर 3 तासामध्ये 180 किलोमीटर अंतर ती जाईल. एका तासाचे अंतर होते 60 किलोमीटर. 3 तासाचे अंतर शोधायचे होते म्हणून 60ला आपण 3ने जर गुणलं तर आपल्याला मिळाले 180 किलोमीटर. आता या ठिकाणी 3.5 तासाचे विचारलेले होते म्हणून अर्धा तास अजून आहे. अर्धा तासामध्ये ती गाडी 30 किलोमीटर अंतर जाते. म्हणून या ठिकाणी लिहिणार अर्ध्या तासात 30 किलोमीटर जाते. बघा आता 3 तासामध्ये 180 किलोमीटर आणि अर्ध्या तासामध्ये 30 किलोमीटर. या ठिकाणी 3.5 तासांचे विचारलेले होते म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार आहोत, म्हणून 3.5 तासात बरोबर 3 तासाचे अंतर होते 180 अधिक अर्ध्या तासाचे अंतर होते 30 किलोमीटर. यांची आपण बेरीज करणार आहोत. म्हणून या ठिकाणी लिहिणार 180 अधिक 30 बरोबर 0 अधिक 0 0, 8 अधिक 3 11, 1 हच्च्याला 1, 1 अधिक 1 2 म्हणजे 210 किलोमीटर अंतर ती गाडी जाईल. म्हणजे 3.5 तासामध्ये ती गाडी 210 किलोमीटर अंतर जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी हे 10वं उदाहरण आपण पूर्ण सोडवून घेतलेलं आहे. या ठिकाणी 10व्या उदाहरणामध्ये 4 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता 2 तासात किती अंतर जाईल, तर 2 तासामध्ये 120 किलोमीटर इतकं अंतर जाईल. दुसरं उदाहरण होतं 15 मिनिटात किती अंतर जाईल, तर 15 मिनिटात ती गाडी 15 किलोमीटर अंतर जाईल. तिसरं उदाहरण होतं अर्ध्या तासात किती अंतर जाईल, तर अर्ध्या तासात 30 किलोमीटर अंतर जाईल. चौथं उदाहरण होतं 3.5 तासात किती अंतर जाईल, तर सुरुवातीला आपल्याला एका तासाचं अंतर माहीत होतं, 3 तासाचं अंतर आपण शोधून काढलं. त्याचप्रमाणे अर्ध्या तासामध्ये ती 30 किलोमीटर जाईल. म्हणजे टोटल 3.5 तासामध्ये 180 अधिक 30 बरोबर 210 किलोमीटर अंतर ती 3.5 तासामध्ये जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी हा 10वा प्रश्न सोडवून झाला आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम सोने लागते, तर अशा 8 बांगड्या तयार करण्यासाठी किती सोने लागेल. आता या ठिकाणी 1000 मिलीग्रॅम बरोबर 1 ग्रॅम दिलेला आहे. या ठिकाणी सोन्याची एक बांगडी तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम एवढे सोने लागते आहे. आपल्याला अशा 8 बांगड्या तयार करायच्या आहे. म्हणजे या ठिकाणी 1 ग्रॅम एक बांगडी बनवण्यासाठीचे सोने दिलेले आहे. 8 बांगड्या बनवण्यासाठीचे सोने किती लागेल ते आपल्याला शोधून काढायचे आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी आपल्याला एक बांगडी तयार करण्यासाठीचे सोने आपण लिहिणार आहोत. म्हणून एक बांगडी
तयार करण्यासाठी 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅम एवढे सोने लागत आहे. आपल्याला तयार करायचे आहे 8 बांगड्या. 8 बांगड्या तयार करण्यासाठी आता जर एका बांगडी तयार करण्यासाठीचे सोने दिलेले असेल आणि 8 बांगड्या तयार करण्यासाठीचे सोने शोधायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. या ठिकाणी ग्रॅम लिहून घेतलं आणि या ठिकाणी मिलीग्रॅम आपण लिहून घेतलं. 12 ग्रॅम 250 मिलीग्रॅमला आपण गुणणार आहोत 8 ने. 8 0 जा 0, 8 45 0, हच्याला 4, 8 दुनी 16, 16 अधिक 4 20, 0 हच्याला 2, 8 दुनी 16, 16 अधिक 2 18, 8 हच्याला 1, 8 1 8, 8 अधिक 1 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 98 ग्रॅम 0 मिलीग्रॅम. म्हणून या ठिकाणी लिहिणार 98 ग्रॅम सोने 8 बांगड्या तयार करण्यासाठी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी हे 11वे उदाहरण आपण पूर्ण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण आहे 20 ग्रॅम लवंगाची 1 पिशवी याप्रमाणे 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम वजनाच्या लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील. बघा आता या ठिकाणी 20 ग्रॅम वजनाची 1 पिशवी तयार होते आहे लवंगाची. या ठिकाणी आपल्याला 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम वजनाच्या लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील हे शोधून काढायचे आहे. या ठिकाणी एका पिशवीमध्ये 20 ग्रॅम लवंग भरलेले आहे. म्हणून या ठिकाणी हे जे वजन दिलेलं आहे एवढ्या वजनामध्ये या लवंगाच्या किती पिशव्या तयार होतील हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून सुरुवातीला 1 किलोग्रॅम 240 ग्रॅम यांचे आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करून घेणार आहोत. बघा 1 किलोग्रॅम म्हणजे काय तर 1000 ग्रॅम अधिक 240 ग्रॅम. दोन्हींची जर आपण बेरीज केली तर 1240 ग्रॅम एवढा आपल्याला ग्रॅम मध्ये याचं वजन मिळालं. आता या ठिकाणी आपल्याला किती पिशव्या तयार होतील हे शोधून काढायचं आहे. एका पिशवीमध्ये किती ग्रॅम लवंग आहे हे आपल्याला माहित आहे. म्हणून या ठिकाणी 1240 ला आपण भागणार आहोत 20 ने. बघा या प्रकारे आपण भागणार आहोत. 20चा पाढा आपण जर म्हटला तर 20 गुणिले जर 6 केले तर 120 होतात. यांची वजाबाकी केली. या ठिकाणी 0 0 हा शून्यला आपण खाली उतरवलं. संख्या बनली 40. 20 दुनी 40 0 0. म्हणजे या ठिकाणी 1240 ग्रॅम वजनामधून 62 पिशव्या ह्या तयार होतील. म्हणून या ठिकाणी लिहिणार 62 पिशव्या तयार होतील. अशा प्रकारे या ठिकाणी हे 12वे उदाहरण आपण पूर्ण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण आहे सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेमी कापड शर्टसाठी आणले तर तिने एकूण किती कापड खरेदी केले. या ठिकाणी एकूण शब्द आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मीटर आणि सेंटीमीटर यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणून या ठिकाणी आपण मीटर लिहिलं. या ठिकाणी आपण सेंटीमीटर लिहून घेतलं. सुरुवातीला कुर्त्यासाठी किती कापड आणला तर 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी आणला. कुर्त्यासाठीचा कापड. नंतर 2 मीटर 40 सेंटीमीटर कापड शर्टासाठीचा होता. शर्टासाठीचा कापड. यांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज करायची आहे. कारण या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे एकूण किती कापड खरेदी केले. एकूण जर असेल तर आपल्याला करावी लागते बेरीज. 0 अधिक 0 0, 7 अधिक 4 11, 1 हच्याला 1, 2 अधिक 2 4, 4 अधिक 1 5. म्हणजे 5 मीटर
10 सेंटीमीटर कापड खरेदी केला. अशा प्रकारे या ठिकाणी हे 13वं उदाहरण आपण पूर्ण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण आहे, एका पाण्याच्या पिंपात 125 लिटर पाणी मावते. त्यापैकी 97 लिटर 500 मिलीलिटर पाणी वापरले, तर पिंपात किती पाणी उरले? या ठिकाणी किती पाणी उरले हे शोधायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाणी वापरले गेलेले आहे, म्हणजे वजाबाकी करावी लागणार आहे. लिटर आणि मिलीलिटर या प्रकारे लिहून घेणार. लिटर आणि मिलीलिटर. पाण्याच्या पिंपामध्ये 125 लिटर पाणी मावते, म्हणजे 125 लिटर 00 मिलीलिटर. त्यामधून आपण किती पाणी वापरले? तर 97 लिटर आणि 500 मिलीलिटर एवढं पाणी वापरलं. तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारे त्यांची वजाबाकी करावी लागणार आहे. बघा आता या ठिकाणी मिलीलिटर होते 00, म्हणून 500 आपण त्याच्यातून वजा करू शकत नाही, म्हणून हे मिलीलिटर गेले लिटरकडे. या ठिकाणी शिल्लक राहिले 124 लिटर, कारण या 125 लिटरने याला 1000 मिलीलिटर दिले, म्हणून या ठिकाणी नंबर बनला 1000. 1 लिटर दिले म्हणजेच काय, तर 1000 मिलीलिटर दिले. आता 1000 मिलीलिटर मधून 500 मिलीलिटर आपल्याला वजा करायचे आहे. 0 वजा 0 0, 0 वजा 0 0, शून्यातून 5 जात नाही, या ठिकाणी राहिला 0, या ठिकाणी 10, 10 वजा 5 5. आता या ठिकाणी 4तून 7 जात नाही, या ठिकाणी राहिला अंक 1, या ठिकाणी बनले 14, 14 वजा 7 7, या ठिकाणी 0, या ठिकाणी 11, 11 वजा 9 2, म्हणजे या ठिकाणी 27 लिटर 500 मिलीलिटर पाणी उरले. 27 लिटर 500 मिलीलिटर पाणी उरले. पुढचं उदाहरण आहे, हरमिंदरने 57 किलोग्रॅम 500 ग्रॅम गहू एका दुकानातून व 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला. तर त्याने एकूण विचारलेला आहे, म्हणजे काय करावं लागेल? या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. एकूण किती गहू खरेदी केला, म्हणून या ठिकाणी आपण किलोग्रॅम आणि ग्रॅम लिहून घेतले. सुरुवातीला हरमिंदरने 57 किलोग्रॅम 500 ग्रॅम गहू एका दुकानातून खरेदी केला, अधिक 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला. या प्रकारे आपण त्यांची बेरीज करणार आहोत. 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 0, 5 अधिक 8 13, 3 हच्चाला 1, 1 अधिक 7 अधिक 6 जर केले तर 14, हच्चाला 1, 1 अधिक 5 6, 6 अधिक 3 9, म्हणजेच 94 किलोग्रॅम 300 ग्रॅम गहू खरेदी केला. अशा प्रकारे या ठिकाणी हे 15वं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण आहे, रेणूने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला. 80 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावल्यावर ती अडखळून पडली, तर तिचे किती अंतर धावायचे राहिले? बघा या प्रकारे ती धावायची शर्यत होती. इथून ते इथपर्यंत हे 100 मीटरचं अंतर होतं, परंतु रेणूने जेव्हा 80 मीटर 50 सेंटीमीटर इतकं अंतर ती धावली, या ठिकाणापासून 80 मीटर आणि 50 सेमी एवढं अंतर ती धावली. त्यानंतर ती अडखळून खाली पडली. त्यानंतर तिचे किती अंतर धावायचे शिल्लक राहिले हे आपल्याला शोधून काढायचे आहे. या ठिकाणापासून या ठिकाणाचे अंतर होते 100 मीटर. त्या 100 मीटर पैकी तिने एवढे अंतर पार केलेले आहे आणि एवढे अंतर तिचे धावायचे बाकी आहे. म्हणजे तिचे किती अंतर बाकी राहिले ते आपल्याला शोधण्यासाठी 100 मीटर मधून तिने जेवढे अंतर धावलेले आहे ते आपल्याला वजा करावे लागणार आहे. म्हणून या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर आपण लिहून घेतलं. 100 मीटरची शर्यत होती, म्हणजे 100 मीटर आणि 00 सेंटीमीटर होते. त्यामधून तिने 80 मीटर
50 सेंटीमीटर एवढे अंतर ती धावलेली आहे. या दोन्हींची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. या ठिकाणी सेमी होते 00, त्यातून आपण 50 वजा करू शकत नाही, म्हणून हे जे सेमी होते हे गेले मीटरकडे, म्हणजे मीटरकडे शिल्लक राहिले 99 मीटर. ह्या मीटरने त्याला 1 मीटर दिला, म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर दिले, म्हणजे याच्याकडे राहिले 100 सेंटीमीटर. आता 100 सेंटीमीटर मधून 50 जर वजा केले तर 0 वजा 0 0, 10 वजा 5 5. या ठिकाणी 9 वजा 0 9 आणि 9 वजा 8 1, म्हणजे 19 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावायचे राहिले. 19 मीटर 50 सेमी अंतर धावायचे राहिले. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 ते 16 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.